राम राम शेतकरी मित्रांनो, पिनाका फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या कापसाला जवळपास 50-55 दिवस झालेले आहेत. बघू शकता तुम्ही, एकदम चांगल्या प्रकारे ग्रोथ आहे आणि झाडाला जवळपास सगळ्या झाडाला 20-30 असे पाते लागायला सुरुवात झालेली आहेत. बघू शकता. आणि काही झाडांना हे बघू शकता तुम्ही, पात्याचं रूपांतर फुलामध्ये सुद्धा झालेलं आहे. चांगल्या प्रकारे ग्रोथ आहे, हिरवेगारपणा आहे आणि सगळ्या झाडांची वाढ जवळपास सगळी सेम आहे. आपल्या कोणत्याच झाडाला जवळपास थ्रिप्स वगैरे कशाचाच अटॅक झालेला नाही आहे. एकदम चांगल्या प्रकारे अशी ग्रोथ आहे. तर आपण आज यामध्ये तिसरी फवारणी घेणार आहेत. तर कोणती घेणार आहेत, कोणती औषधं वापरणार आहेत, त्याचं प्रमाण काय आहे, त्या माहितीसाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर मित्रांनो, झाडांच्या फुलांच्या अवस्थेमध्ये आपल्याला एक चांगलं असं एक कीटकनाशक वापरणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून झाडावर समजा आता फवारणी केल्यानंतर झाडाला थोडी कवळकी येते आणि याच्यावर थ्रिप्स, तुडतुड्याचा अटॅक एकदम जास्त प्रमाणामध्ये होत असतो. तर त्यामध्ये आपल्याला एक चांगलं कीटकनाशक वापरायचं आहे, जेणेकरून जास्त काळासाठी आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो. तर बघू शकता तुम्ही, कोणतंही झाड बघा जवळपास 20-30 असे पाते लागलेले आहेत. काही झाडांना फुलधारणासुद्धा झालेली आहेत. बघू शकता तुम्ही, ह्या अशा झाडांना फुलंसुद्धा लागायला सुरुवात झालेली आहेत. कोणताही रोग नाही, थ्रिप्स वगैरे नसल्यामुळे आम्ही त्यामध्ये लवकर अशी फवारणी घेणार आहेत, जेणेकरून थ्रिप्सचा अटॅकसुद्धा कमी होईल. आणि एक काळजी घ्यायची की आपल्याला सरकीमध्ये म्हणजे कापसामध्ये गवत नियंत्रण खूप करणं गरजेचं आहे. जेव्हा गवत असेल तर गवतावरूनच आपल्याला थ्रिप झालं, तुडतुडे झालं येण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त असतात. म्हणून आपल्याला गवत नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे. तर त्यामध्ये सर्वप्रथम आपण एक कीटकनाशक म्हणून UPL कंपनीचं आपाचे वापरलेलं आहे. यामध्ये पिप्रोनिल 15% आणि फ्लोनिकॅमिड 15% WDG या फॉर्ममध्ये आहे. तर हे जे औषध आहे हे थ्रिप्स, मावा, तुडतुड्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे असं काम करतं आणि याचा असर आपल्याला जवळपास 15 ते 20 दिवसासाठी बघायला भेटतो. आणि हे कॉन्टॅक्ट आणि सिस्टॅमिक दोन्ही पद्धतीनं काम करतं. तर हे आपल्याला प्रतिपंप 16 ग्रॅम वापरायचं आहे. 160 ग्रॅमची पॅकिंग आहे. तुम्ही ही पूर्ण पाण्यामध्ये मिक्स करून 10 टाक्याचं औषध आहे. पूर्ण असं एका बकेटमध्ये 10 ग्लास वगैरे पाणी घेऊन त्यामध्ये मिक्स करून तुम्ही असं वापरू शकता. हां, थोडंसं महाग जातं. समजा ही जी एक 160 ग्रॅमची पॅकिंग आहे ही जवळपास 700-750 रुपयाला भेटू शकते. पण आपल्याला या ज्या अवस्थेमध्ये आपल्याला जेव्हा पाते लागायला सुरुवात होते, ह्या अवस्थेमध्ये आपल्याला एक चांगलं कीटकनाशक वापरणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून जर थ्रिप्स यायला सुरुवात झाली तर झाड कंट्रोलमध्ये येणं खूप अवघड जातं. त्यामुळे आपल्याला सुरुवातीलाच होईन थोडाफार खर्च करायचा आहे, जेणेकरून रोगप्रतिकार शक्ती समजा झाडांची वाढन आणि कोणत्याही रोगाला आपलं झाड बळी पडणार नाही, जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये घट होणार नाही. स्वस्त या औषधं जमतात. तर या फवारणीमध्ये काही जण समजा स्वस्त औषधं वापरतात, जसं मोनोचिल असेल, लान्सर गोड असेल. ह्या फवारणीला लवकर आपल्याला 8 ते 10 दिवसामध्ये दुसरी फवारणी करावं लागते. त्यामुळं थोडंसं शिल्लक बजेट वापरायचं आहे आणि चांगलं कीटकनाशक वापरायचं आहे. यामध्ये हेच म्हणून नाही, तुम्ही दुसरेही कीटकनाशक वापरू शकतात. त्यामध्ये इंडोफिल कंपनीचं सॅपर आहे, लान्सर गोड आहे. जर लान्सर गोड वापरलं तर लवकरच 8-10 दिवसामध्ये दुसरी फवारणी करावं लागते. एक ॲसेपेट वापरू शकता तुम्ही. त्यामध्ये एक दुसरं चांगलं एखादं कीटकनाशक वापरू शकता. एक रॉनफेन नावाचं एक कीटकनाशक आहे, ते वापरू शकता. पोलिस आहे, पण शक्यतो पोलिस तुम्ही 4थ्या फवारण्यामध्ये वापरा, जेव्हा झाडांची शाखीय अवस्था वाढलेली असेल. आणि फिप्रोनिल हा घटक आहे थ्रिप्ससाठी एकदम चांगल्या प्रकारे काम करतो. जर याच्यामध्ये आपाच्यामध्ये फिप्रोनिल 15% आहे, त्या पोलिसमध्ये 40% आहे, त्यामुळे त्याचा घटकही शिल्लक आहे. आणि जेव्हा झाडांची शाखीय अवस्था वाढते तेव्हा झाडाला चांगल्या कीटकनाशकाची गरज असते, तेव्हा तुम्ही ते पोलिस वापरू शकता. तर सध्याला तुम्ही जे आपण 3-4 नावं सांगितले याच्यामध्ये कोणतंही वापरू शकता. आपण दुसरं म्हणजे याच्यामध्ये एक टॉनिक वापरलेलं आहे. हे बघू शकता, PI इंडस्ट्रीजचं आपण हे बायोटा X वापरलेलं आहे. हे सीवीड आहे, बायोस्टिम्युलंट म्हणजे बायो फर्टिलायझर आहे. हे म्हणजे जास्तीत जास्त फुटवा निघण्यासाठी, जास्तीत जास्त पाते लागण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करतं. आणि यामध्ये अमिनो ॲसिड मिक्स असल्यामुळे जास्त पाते लागण्यासाठी मदत होते. आणि हे प्लांट ग्रोथ प्रमोटर आहे, म्हणजे झाडांची शाखीय अवस्था वाढवण्यासाठी पण चांगल्या प्रकारे काम करतं. आणि याच्यामध्ये बरेचसे असे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे जे झाडाला चांगल्या प्रकारे मदत करते.
हेच म्हणून नाही, तुम्ही दुसरं कोणतेही टॉनिक वापरू शकता. तसं टाटा बायर आहे, ॲम्बिशन आहे, ऑक्सिजन आहे, प्लॅन्टो आहे. तुम्ही कोणतेही टॉनिक वापरू शकता, जेणेकरून झाडाची रोगप्रतिकारशक्ती वाढेल आणि झाड हिरवेगार राहील, डेरेदार राहील, जास्त पाते लागण्यासाठी ही मदत होईल. कोणतेही वापरा, पण फवारणीमध्ये टॉनिक नक्की वापरा. आणि तिसरं त्यामध्ये आपण हे बोरान वापरलेलं आहे. बघू शकता हे बोरान 20% WW या फॉर्ममध्ये आहे. जर बोरान वापरण्याचं एकमेव कारण म्हणजे ह्या अवस्थेमध्ये एक चांगलं अन्नद्रव्य भेटणं खूप गरजेचं आहे झाडासाठी. तर हे बोरान म्हणजे वापरल्यामुळे जास्तीत जास्त पाते लागण्यासाठी बोरानचा एक फायदा आहे, पातेगळसुद्धा खूप कमी होते आणि झाडाला एक चांगलं अन्नद्रव्य भेटतं, जेणेकरून झाड हिरवेगार राहील, झाडांची अवस्थाही चांगली राहील, झाड रोगप्रतिकारशक्ती वाढेल झाडाची. म्हणजे झाडावर थ्रिप्स वगैरे असा कोणताही अटॅक झाला तर झाडामध्ये शक्ती वाढवण्याचं काम हे अन्नद्रव्य करत असते. आणि हे जे वॉटर सोरेबल असल्यामुळे आपण फवारणीमध्ये वापरू शकतो. चांगल्या प्रकारे घुलनशील आहे, आपल्या झाडाला खूप चांगल्या प्रकारे असा फायदा होईल. आणि त्यामध्ये जवळपास तुमच्याकडे जर ढगाळ वातावरण असेल तर तुम्ही बुरशीनाशक वापरू शकता, आणि तर ऊन जर असेल तर काही वापरण्याची गरज वाटत नाही. बघू शकता आमच्याकडे जवळपास आता सध्या ढगाळ वातावरण वगैरे काही नसल्यामुळे आम्ही त्यामध्ये बुरशीनाशक ह्या फवारण्यामध्ये घेणार नाही. तर वापरायचं असेल तर तुम्ही वापरूही शकता. बघू शकता तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे असे झाडाची ग्रोथ आहे. कोणतंही झाड बघू शकता तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे असे पाती लागायला सुरुवात झालेले आहेत. बघू शकता काही ठिकाणी फुलंसुद्धा लागलेले आहेत आणि रोग तुम्हाला कोणत्याच झाडावर दिसणार नाही. सगळे झाडे एकदम चांगले हिरवेगार आहे. तर आपल्याला कापसामध्ये सुरुवातीपासूनच नियंत्रण चांगलं ठेवायचं आहे, जेणेकरून शेवटपर्यंत आपले झाड चांगलं राहण्यासाठी मदत होईल आणि आपल्याला त्यामध्ये चांगलं उत्पादन भेटू शकतं. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर आपल्या त्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.